खाली अशी रामकृष्ण दर्यावतार विश्वतारावया
शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथि शुक्ल पक्ष दिन ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी
ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु समर्थ ब्रह्मदानंद महाराज की जय विठ्ठल विठ्ठल दरी अवतार विश्वतारा वया आत्रीची अनुसया गुरुदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुतो वासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी विठ्ठल म्हणा विद्रुमहे मनील धवल छाये रूपेक्षणी शुद्ध स्फटिक संकाशम यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम अनंत संसार समुद्र तार वैराग्य साम्राज्यद पूजनाभ्याम विठ्ठल विठ्ठल धरी अवतार विश्वतारा वया आत्रीची अनुसया गुरुदर भगवत भक्त नाथ महाराज अभंग सांगतात. जगद्गुरु दत्तात्रेय भगवान यांच्या अवताराचा प्रसंग आहे. सगळ्या दुनियाचे आद्यगुरु थे ज्यांनी या जगातल्या लोकांना उपदेश करायला सुरुवात केली. म्हणजे वाया चालली दुनिया, ह्यांना काय केलं पाहिजे? म्हणजे ह्यांना उपदेश केला पाहिजे. कारण जीवाच्या उद्धाराला सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर ती सांगणं आहे. सांगणं तोंडातनं सांगितल्यावर कळतं ह्यांना, आणि कुणी बी सांगितल्यावर नाही कळत, आणि कुणी बी सांगितल्यावर ती सांगणारा सांगत नाही नीट, तिसरंच कळत, आणि त्याचं बहिरंग राहतं ना अंतरंग जातं निघून. आता बहिरंग राहतं ह्याचा अर्थ बाहेरचा आकार राहतो. बाहेर कीर्तन, बाहेर चाल, बाहेर उत्सव असं राहतं, आणि त्याच्या आत जी शेंगाच्या आत जी शेंगदाणा असतो का तिथं नुसतं आळ्याचा गूळ राहतो. आळ्या बी वाळून मरून जातात, शेंगदाणा बी संपून जातो, आणि ते नुसतं शेंग राहते वरची ना आत राहती घाण. ती फोडली तरी किती बी लांबी ती घाण. तसं जीवाला सांगावं अशा उद्देशानं ह्या जगात अवतीर्ण कोण झालं? म्हणजे भगवान दत्तात्रेय झाले. सर्वसामान्य माणसं, अधिकारी, अनधिकारी कुणाला पण सांगायला सुरुवात केली भगवान दत्तात्रेयांनी. त्यांना वाटायला ह्यांना नाही सांगितलं तर जगाचा काय उद्धार होईल, त्यांना सांगितलं पाहिजे म्हणून सांगितलं. भगवान दत्तात्रेय हा नित्य अवतार आहे. नित्य अवतार, त्याला नित्य अवतार म्हणतात. नित्य अवतार म्हणजे काय? म्हणजे आता कुणाला बी इच्छा झाली का नाही माझा उद्धार व्हावा,
मग त्याला योग्य अशा गुरुपाशी नेऊन पोच करायचं, आता योग्य गुरुला त्याच्यापाशी आणून पोच करायचं, आणि दोन्ही अवघड असलं तर आपला आपण उपदेश करायचा, आणि ही कवर करायचा म्हणजे दुनिया हाय तवर. ह्याला नित्य अवतार म्हणतात. भगवान दक्षिणामूर्ती सत्ययुगात अवतीर्ण झाले, त्यांना सांगायची आवश्यकताच नाही पडली. त्यांनी आपलं नुसता मुद्रा धारण केले की कळायचं कडच्यांना, त्यांचा उद्धार व्हायचा. पण त्रेतायुग आल्यानंतर ह्यांना काहीतरी सांगावं लागल अशी पाळी आली, कारण अधिकार कमी व्हायला लागला माणसाचा. मग आता ह्यांना सांगायचं म्हणल्यावर ह्यांना तोंडातनं बोलावं लागेल. तोंडातनं काय बोलायचं म्हणजे ह्या जगात जो परमात्मा सोडून दुसरं बोलेल त्या बोलण्यात काय दम नाही, आणि मोहगम बोलेल त्याच्यात बी काय दम नाही. आता समजा आपल्याला आंब्याचं झाड असं समजावून सांगायचं म्हणलं, नाही तर बुरीचं झाड, तर असं ना असं डोळ्यापुढे दिसतं का नाही? मग मला सगळ्या आंब्याला एवढ्यालाच आंबे येतात का हो? नाही मला कोणत्या आंब्याला 3-3 किलोचा आंबे येतात. मला सगळं आंबाटच असतात का हो? मला सगळं नसतात आंबाट, काय निवळच गोड असतात. मला एवढी मोठी कोयन एवढी गोटी असायची पहिली. गोटी म्हणजे एवढूलाच आंबा, हा ती नुसता पिळून खायचा, त्याचा रस फीस काय निघत नव्हता, चहासारखा रस निघायचा आपला, आणि ती प्यायचा, गोड असायचा. काय नुसती केसर असतात, काय शेपी असतो. आता आंबा म्हणल्यावर आपल्याला सांगता येते का नाही? तसं परमात्मा म्हणल्यावर काय सांगता येईल आपल्याला? मला महादेव माझी देव का, दत्त माझी देव का, राम माझी देव का, खंडोबा माझी देव का, अंबाबाई माझी देव का? मग मला ही देव नाही का? पंचायतीच आहेत का ना आपल्याला? सगळं काय माहितीच नाही. उगा आपला मोहगम देव चाललाय आपला. कोणचा तरी एक देव पसंत करायचा आणि त्याचं वाजवीत हिंडायचं. कोणाला दत्त, कोणाला अंबाबाई, कोणाला इटोबा, कोणाला खंडोबा, कोणाला मारुती, कोणाला महादेव, असं ज्याला जी पटेल त्याने आपलं ते करायचं. म्हणला चांगलं आहे बरं काही, पण नुसतं एवढ्यानं काय होत नाही, त्यांना सांगावंच लागेल. कारण मला सांगा, मोहगम काशीचा रस्ता सापडेल का मोहगम? मग विचारल्यावर सांगल. काय माणसं अशी असतात त्याला सांगतात, महाराज होय तुम्हाला कुठं जायचे? मला काशीला. म्हणला तुमचं रामेश्वर जवळ आलं राव, तुम्ही कुठनं आलाय? म्हणला महाराष्ट्रातनं. म्हणलं काशीला लांब राहिली तिकडे. पुसोनी शिणू हरती देती सुख, त्याला बळजबरीनं विचारायला लावायचं आणि त्याला सांगायचं. हे अवताराचं काम आहे महाराज. असली दया कुणाला येईल? अशी दया कुणाला येत असती? म्हणजे अशी फक्त भगवंताला येत असते असली दया. कारण त्यानं ह्याला सगळं ऐश्वर्य दिले आणि एवढं मोठं शरीर दिले, आणि त्याच्यावर ही काय करते? कोंबड्या, कुत्री, माकडं, माणसं, मास फिस पाळतंय, सस बी पाळतात जणू काय हाय का नाही? खेकडा पाळतात काय नाव बी भारी देतात, खेकडा पालन. आता शब्द बेकार वाटतो का नाही? पालन. आता ह्यानी काय दुधाला पाळल्यात का, ह्यानी काय पूजा कराय पाळल्यात? आता कशामुळे पाळीत असतील ती? हाय का नाही? मग आता खेकडा शब्द कशाचा आला? मराठीतला. आणि पालन शब्द कशाचा आला? संस्कृतला. मग दोन्ही संस्कृतची मन नाही तर दोन्ही मराठीतलं मन, तसं नाहीत करीत. हाय का? खरं त्यांना कळलं नसेल, आणि कर्क पालन म्हणाय पाहिजे. कर्क म्हणजे खेकडा. थोडक्यात गोष्ट असली, हे असल्यात आयुष्य घालवायला लागल्यात, ह्यांचं काय व्हायचंय महाराज? बरं लय दिवस सांगितलं तर ह्याला थोडी सुद्धा जाग यायची नाही. असली माणसे यांना कवर बी सांगत, त्यांचं हाय ती खरे. त्यांना असं कळतंय महाराज, आम्हाला असं कळतं, घरदार, बायका, पोरं, आई बाप, पाहुणं रावळं सगळं सांभाळावं, आपलं काम हाय ती करीत जावा, आणि मधून मधून इष्टाला पांडुरंगा असं म्हणत जावं, म्हणजे काम भागलं माणसाचं. आता निवळच तांडायला निघायचा देव नाही, त्याच्यापेक्षा बरं आहे. पण एवढीशावर काय होत नाही एवढं खरं. ह्याला कोणी सांगायचं?
मला तुझ्याजवळ जेवढं अवसान आहे का नाही तेवढ्या अवसानानं सगळ्या अवसानानं लढ आणि देव मिळवून घे, कारण तेवढी संधी फक्त मनुष्य शरीरात आहे. आणि असलं खरं सांगायचं म्हणलं का तर त्याला गरज असती ती साधूची असती. गाठकाभर दात हिचकायला लावायला कशाला साधू लागत हो त्याला, है का नाही? गाठकाभर आपल्या ही बसल्यात तास 2 तास गोळा झाल्यात, ह्याला हसवायचं आणि घरी लावून द्यायचं, त्याला कशाला साधू बिधू लागत हो? बरं तुम्ही असं बघितलं कुठं की नुसत्या सभेला जाऊन ती कलेक्टर झाला असं कुठं ऐकलं का? सभा ऐकून कलेक्टर होत नाही, शाळा शिकून होतो, कळतंय? सभेला जी गर्दी असते तशी शाळेत नसते ना. शाळेत 2-4च शिकणारी, ती शिकणार बी मिठी देऊन शिकणार पाहिजे, तर शिकवणार बी मिठी देऊन शिकवणार पाहिजे. आणि मग काय होतं, मग ती शिकून निघतात. त्याने बी कडपत्तर शिकवायचं आणि ह्याने बी कडपत्तर शिकायचं. मग ह्याच्यासाठी काय लागतंय? पैसंता सवे वसता. आलं का लक्षात? महाराज सांगतात ह्या जगात नित्य असणारे भगवान दत्तात्रेय, पण पूर्वी नव्हते महाराज, त्यांनी अवतार घेतला ह्या जगात. अवतार कधी घेतला म्हणले आत्री मुनींना अनुसूया नावाची आपली मुलगी दिली कुणी? देवहूती आणि कर्दम महामुनींनी. त्याच वेळेस कपिल भगवान त्यांचा अवतार झाला आणि ह्या दोघांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली महाराज. कुठं? डोंगरावर. आता माझ्या लहानपणी साड्यात अशा काय वस्त्या नव्हत्या इद्रेवनी, अशा कुठं बी वस्तीन त्याची एकल्याचीच वस्तीन त्याच्याच रानात वस्तीन असं नव्हतं. गाव जसं राहिलेलं आहे का ना तसं एक आडेकर वस्ती होती, मग पुन्हा त्या अवतड्याची वस्ती होती. 10-15 जण मिळून राहायची, अशा जागेवर राहायची. आणि इकडं सीना देवीच्या पलीकडे तर अनेक रानाने राहतच नाहीत माणसं, सगळी गावानीच राहतात. आता सगळी सडकच्या कडेला निघायला लागल्यात. असे गाडीला किक हाणली की डांबरी लागाव. वनात राहून तपश्चर्या करायला लागले ते आत्री मुनी. आत्री मुनी म्हणजे 3 बी गुण नाहीत त्यांच्याजवळ, 1 बी गुण नाही. मला 1 बी गुण नसल्यावर मनुष्य नाही निर्माण होत, त्याला गुण असावेच लागतात. अहो म्हणला ती तमोगुणी नाही, रजोगुणी नाही, सत्वगुणी नाही, ती त्याला तमोगुणी रजोगुणी नाही लागत. ध्यान झालं का? वासा करणारा रजोगुणी, सारखं डोळे झाकून जप करणारा सत्वगुणी, सारख्या शिवे देणार नाही तर झोपा काढणारा तमोगुणी. असं नाही. ही जी दिसतंय का शरीर, ही तयार व्हायला तमोगुण लागत. ह्याच्यात क्रियाशक्ती ती रजोगुणाची लागते आणि त्याच्यात ज्ञानशक्ती ती सत्वगुणाची. पण ही फक्त तेवढ्या पुरतच मर्यादित ज्यांच्याजवळ होते ते आत्री मुनी. असं ह्या आत्री मुनींना भगवान ब्रह्मदेवांचा उपदेश, ब्रह्मदेव बी डोळं उघडीत नव्हता ना आत्री मुनींनी बी उघडलं नाही. शांत बसायचं आपलं, गेलं तर ह्या हितनं उठायचं आणि त्या तिथं तपश्चर्या करीत बसायचं. तिथं राहिलं म्हणजे 100-200 वर्ष पुन्हा तिथं उभं राहायचं, पुन्हा तिथं असं राहायचं. पाहुण्याकडे जायचं, इति जातीला जायचं, लगीन करायचं, कोणाच्या तरी वरातीत जाऊन नाचायचं, असलं काय धंदा करीत नव्हतं. सारखं मालकीन महागण ही पुढं निघालाच कुठं बी. अरे म्हणलं असं असतं इद्रेवनी. हा, ज्यांना शोभत त्यांनी ती करावं, ज्यांना शोभत नाही त्यांनी करू नाही. ही आपल्या आयुष्याचं ध्येय असलं का नाही ठीक आहे. आणि ही ध्येय नसलं आपल्याला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची म्हणल्यावर थोडं मर्जीत राहावं लागेल. मर्जीत. आलं का लक्षात? महाराज सांगतात हे बघा, ह्या आत्री मुनींनी डोळे झाकायचे ना अनुसयाने डोळे झाकायचे. त्यांना काय भज करायच्यात का? सकाळी उठलं की नाश्त्याला करायचे का? झोपायला गादीन, हिंडायला गाडीन काहीच नाही. वनात राहिलेले अग्नी सांभाळायसाठी आपली कोप बारकीशी, बाहेरच तपश्चर्या करीत बसले ते. अंगाला वस्त्र एक. आता असल्या लोकांना कापड मिळत नाहीत आणि खायला मिळत नाही वे. हे बघा, ही जिथं राहतात का तिथं मनानच पाणी वाहतं महाराज. चित्रकूटला बघितलं आम्ही, ती मंदाकिनी देवी आहे ना, असलं वातावरण आहे बाबा, हाय का नाही? आत्ता माऊली ज्ञानोबाला सांगतात त्यांनी, सकामही परी मागवता आणि हो विसरी. असली जागा आहे
म्हणले शांत मंदाकिनी देवी वाहतात, चौकडनं वृक्ष आहेत, डोंगर आहेत, आणि त्याच्यावर तपश्चर्या करतात आत्रीन अनुसूया देवी. मंदाकिनीचं काय काम आहे म्हणले इथं? म्हणजे तिचं काम असं आहे, ती आहे स्वर्गातली नदी, आणि अनुसूया देवींना पाणी आणायला लांब जावं लागायचं नाही, आत्री मुनींना स्नानाला लांब जावं लागायचं नाही, अनुसूया देवींना स्नानाला लांब जावं लागायचं नाही, म्हणून त्या स्वर्गातनं हित आल्या आणि हित व्हायला सुरुवात केली. निसर्गच प्रसन्न आहे महाराज. असं त्यांना किती लागायचं? 2 माणसाला फळं किती लागत असतात? दालगवर फळं खात्यात असं तर नसेल का? हो. गंगेच्या रस्त्याला जाता जाता झाड आणि त्याला फळं, आणि फक्त फळं आणायचे, आज खायचे असले तर खायचे, नसले तर नाही बी खायचे. कोणी अतिथी आला तर त्याला ती द्यायचं, आणि आपलं शांत तपश्चर्या करीत बसायचं. उचापती नाही गावातल्या कुणाच्या करायच्या. त्यांना काय तारीख आहे का, कुठं कीर्तन करायचंय का, जाऊन कुठं प्रवचन करायचंय का, आपलं ज्ञान पाजळायचंय कोणापाशी जाऊन, ह्याची गाठ घे त्याची गाठ घे, काय आहे माणसापाशी? काय सुद्धा शांत तपश्चर्या करीत बसलेले 2 जण. भगवंतानं विचार केला, ह्या जगात ही माणसं आहेत का नाही, त्यांचा उद्धार कोण करायचं? म्हणजे अधिकारीत, आणि अधिकारी तर ह्यांना सांगाय कोण नाही. कोण सांगायचं ह्यांना? कोण सांगायचं? मला काय नडलंय बाबा आपलं? आता जी ती ज्ञानी, जी ती त्याच्या नादात आहे, आणि कोणाला सांगावं म्हणलं तर त्यांची दृष्टी अशी, महाराज ह्या जगात कोण म्हणजे बद्ध आहे म्हणून आपण उपदेश करायचा आणि त्याला मुक्त करायचे? बद्ध असल्यावर करता येईल उपदेश? आता आपण इतके मोठे आहेत, आपल्याला वाटतं का मी बद्ध आहे? नाही वाटत महाराज. मी बद्ध आहे असं वाटत नाही, म्हणून मला मुक्त व्हायचंय असं वाटत नाही आपल्याला. आणि खरं तर कैचून बांधलेला आहे. ध्यानात आलं का? आपण मोकळं ही आपल्याला भ्रम आहे. ध्यानात आलं का? आपण बद्ध आहे असं आपल्याला जेव्हा कळल तेव्हा आपल्याला मुक्त व्हायची इच्छा होईल. आणि ह्या जगात सगळ्यात मोठं पुण्य कुणाचं आहे माहिती का? ज्याला कळायला लागलं मी बांधलेला आहे आणि मला मोकळं व्हायचंय, ती सगळ्यात शहाणा माणूस आहे. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. आता काय करायचं म्हणले? भगवंताला वाटायला लागला आपण अवतार घ्यायचा. कुठे घ्यायचा? आता साड्यातला एखादा शेट बघितला आणि त्याच्या पोटाला यायचं, मला ह्याच्या काय येता पाप फुकटचं. ज्ञात आलं का? मग एखादा पुढारी बघितला, मला ह्याच्या म्हणला अन्न खाल्लं तर खडं होत्या ह्याला. कुठे ह्याच्या पोटाला येता घाण फुकटची. अतिशुचिरभूत शरीर धारण करून जे आहे का नाही, शास्त्रानं सांगितलं बस ह्याच्या अंतःकरणात प्रगट व्हावा असं शास्त्राला वाटायला लागलं की अभ्यास करायच्या आत त्याच्या मनानं स्फुरायला लागलं. अलग लक्षात? शास्त्र जिथं येऊन बसतो, देव जिथं येऊन बसतो, साधू जिथं येऊन मागतात महाराज महाराज मला काहीतरी द्या खायला. परमात्म्यानं बघितलं अवतार घ्यायची जागा एवढी फक्त. अलग लक्षात? त्यांना वाटायला लागलं. आणि म्हणून लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती माता आहे का नाही, ह्यांना तिघीला अंतःकरणात थोडासा अहंकार झाला. ह्या सगळ्या लीलाच आहेत. पण ह्याला लीला म्हणून बघायची काय आवश्यकता नाही, प्रत्यक्ष प्रसंग म्हणून बघायचे. नारद महर्षी एकदा आले होते. लक्ष्मी देवींनी सांगितलं वा 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 या महाराज या बरं झालं, लय दिवसाने आला तुम्ही. मला काय हालचाल? मृत्यूलोकातली काय हालचाल? ती म्हणले मृत्यूलोकातली काय हालचाल असायची? म्हणजे का मृत्यूलोकातलं काय तुम्हाला ऐकायचं नाही की आता मृत्यूलोकात मोबाईल निघलेत, टीव्ही निघलेत, डीजे निघलेत, काय ऐकायसारखं असतं मृत्यूलोकातलं? हे आहे की नाही? बॉम्ब निघलेत मोठे मोठे अणुबॉम्ब, इष्टीत हिंडतात आहे, रेल्वेत हिंडतात आहे. ए गपरे लावू नको नुसतं वाजव. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. त्याने सांगितलं अहो त्या
मृत्यू लोकातल्या बाया शहाण्या आहेत का? हा, ह्यांच्या ध्यानात आलं नारद महर्षींच्या, ह्यांना म्हणायचं आपण किती शहाणे आहेत आणि तिथल्या बाया किती येड्या आहेत असं ह्यांच्या डोक्यात आलंय. म्हणजे असलं कशामुळे येत असतं? असं परब्रह्म परमात्मा आहे ना, त्याच्या संकल्पना येत असत. मोठे माणसं चुकत नसतात. नाही तर तुम्हाला असं वाटतं का जय आणि विजय चुकतील आणि ती चुकले तर सनकाधिक शाप देतील आणि शाप दिला तर 3-3 जन्म असुरांची घेतील. म्हणजे ही ईश्वराची इच्छा आहे फक्त, ह्याच्यात काय सुद्धा नाही कुणी चुकलंय आणि कुणी बरोबर आलंय असलं काय नाही. त्यांनी सांगितलं अहो तुम्हाला असं वाटतं का ह्या पृथ्वीतल्या बाया सगळ्याच्या सगळ्या बावळट छापायचे असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे शहाण्या पण आहेत आणि अतिपतिव्रत आहेत, महापतिव्रत आहेत असं म्हणायला लागल्यावर लक्ष्मी देवीला आपण बारकन तिथल्या बाया मोठ्या वाटायला लागल्या. म्हणजे इतक्या मोठ्या आहेत का? म्हणजे इतक्या मोठ्या म्हणजे बघा तुम्ही, म्हणजे आमच्यापेक्षा मोठ्या. म्हणजे तुमचं काय घेऊन बसला? काय काय बाया आहेत म्हणजे ती पण ती तुमचं टाक करून देवघरात पुजतात. पण ही जी आहे का, मी जी सांगतो तुम्हाला एक, ती मात्र तुमचं टाक पायात बांधून हिंडती. म्हणजे मूज येतच नाही तुम्हाला, तर इतकी मोठी ती. मला तिला पाप फिप लागत नाही. मला कोण पाप द्यायचं? शास्त्राची हिंमत आहे तिला पाप द्यायची. हे बघा तुम्ही असं लक्षात घ्या, ज्याच्याजवळ ब्रह्मज्ञान झालं का त्याला शास्त्र पाप फिप काही देत नसतं. शास्त्र त्याला फक्त नमस्कार करत असत. त्याचं चाललंय ती बरोबर आहे, आपल्या पंचायती करायच्या नाहीत. ती चाल करतोय ती धर्म आहे. म्हणजे ती झोपा काढतोय म्हणजे त्याचं नाव समाधी. ती चालवतोय म्हणजे त्याचं नाव तीर्थयात्रा आहे. अलग लक्षात. ती बोलतोय त्याचं नाव जप आहे. आता म्हणले ह्या लक्ष्मी देवीने असं बघितल्यावर म्हणले कोण, काय नाव आहे तिचं? ती म्हणले अनुसूया देवी, महापतिव्रता अनुसूया. हिला कसनुकच वाटायचं तिचं नाव इतकं मोठं घेतल्यावर. पण आता दुसऱ्याला बारकं बघायची सवय लागली की नाही. नारद महर्षी म्हणलं बरं लक्ष्मी येऊ का मी? गोपाल म्हणजे इथं बापच झाला आमचा आता. निघून गेल्यावर जी हिच्या डोक्यात मुंग्या शिरल्या आता, आणि ही गेल्यावर म्हणले आता ही स्वर्गातलं एकदा झाडून काढावं लागेल आपल्याला घाण. लक्ष्मीच्या ठिकाणी असा अहंकार बरा दिसतो का? बरं आता तुमच्या आमच्यापाशी भाव खाय ना का ती? नारदापाशी बी अनुसूया देवी पशी बी स्वर्गात बसून बी असला असतं इथं. त्यात आलं पापी जे आहे का, पापी त्यानं पापानं पैसा गोळा केला आणि त्याने दत्त जयंतीची पंगत घातली. ज्ञात आलं का? पण ती खाऊन सुद्धा माणूस परमार्थ करीत नाही, फक्त पाप्याचं अन्न खाल्लं म्हणून. ध्यान आलं का? हिथं इटाळे नका ते, स्वर्गात बी इटाळा होते. वैकुंठात नारद महर्षी म्हणे ह्यांना झाडून काढावं लागल. आणि मग तिथून गेले. ती म्हणले आता कोण आहे 2 नंबर? म्हणले चला सावित्री देवीकडे. आले सत्यलोकाला आले तर तिथं सावित्री देवी. आणि काय कसं आहे बरं का, समजा एखाद्या गावात एखादा विचार असला का नाही, बहुतेक सगळ्या डोक्यात असला असतो. एखाद्या घरात एखादा विचार असला म्हणून पूर्वी कुळ बघून लग्न करायचे. कुळ काय काय इतके घाणेरडी कुळ असतात का नाही, ह्यांच्यापाशी बसू सुद्धा नाही, त्यांचा विचार ऐकून आहेत. कारण लागण होत असती शेजारी, त्या तिकडं काहीतरी कुत्र मरून पडलं तर हितोर वास येतो का नाही. तसं वैकुंठ सत्यलोक म्हणजे लय अंतर नाही ती. त्याची शिवच आहे नुसती. मी गेलतो म्हणून सांगतोय तो. मला एक गंमत सांगतो. शास्त्र आहे ना ते असं सांगतं, भगवान ब्रह्मदेवांचे उपासक आहेत का ना, ती ज्या लोकाला जाते ती लोक त्यांना ब्रह्मलोक दिसतो. आणि भगवान विष्णूंचे लोक ज्या लोकाला जाते तीच लोक आहे ब्रह्मलोक, पण ती त्याला वैकुंठ दिसतो. विठ्ठल विठ्ठल. हे बघा रजोगुणी वृत्ती आपल्यात आहेत का नाही, तमोगुणी आहेत का नाही, सत्वगुणी आहेत का नाही. तसं त्या रजोगुणी वृत्तीत
सावित्री देवी त्यांच्याकडे गेले महाराज, आणि त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी सांगितलं म्हणजे काय महाराज काय हालचाल स्वर्गातली आपलं पृथ्वी लोकावरची? ती म्हणले पृथ्वी लोकात अशा पतिव्रता व्हायला लागल्यात आता. हो, तुम्हाला काय करता? तोंडावर शिडकेल्यावर अवघड वाटायला असं. ते म्हणले आम्हाला काय करता म्हणजे? म्हणले मी आताच लक्ष्मी देवीकडे गेलो, त्यांचं बी हेच गाणं होतं. म्हणलं तुमची गाठ घेऊनच यावा, कारण गावात कालारा शिरल्यावर सगळ्याला होतो दोन. त्यांनी सांगितलं असली पतिव्रता आहे. कसली असली पतिव्रता? ती म्हणजे टाक बांधून हिंडती तुमची पायात. आता मला सांगा, सत्वगुणाच्या वृत्ती आतच आहेत का नाही? रजोगुणाचे कुठे आहेत? तमोगुणाचे कुठे आहेत? आतच आहेत. ह्यांना समजून सांगायचं, टायमाला समजून सांगायला, हिडकवायला, नाही तर ह्यांची पूजा करायला चांगल्या वृत्ती आहेत. नारद महर्षी आधी करून ती कुठे येतात? आताच येत. आपल्याला कळतं महाराज म्हणलं, आपल्याला येतं बरं का म्हणाय, पण ते जेवण नाही. आपल्याला ऐकाय येतं पण ते जेवण नाही कळत. असं कळतं का नाही आपल्याला? सावित्री देवीने सांगितलं म्हणले असल्या पतिव्रत आहेत मृत्यू लोकात. कारण मृत्यू लोक म्हणजे हीन लोक आहे महाराज, हीन. त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. बरोबर म्हणजे येऊ का मग? अरे म्हणजे चहा प्यायचं म्हणजे काय शोध नको मला, आणि लय काम आहे. म्हणजे महाराज कुणीकडे निघाला? म्हणजे कैलासाला आता. पण जी घरात काडी टाकून जातो का नाही, आपल्या ध्यानात सुद्धा येत नाही. हे आला म्हणजे चांगलं नाही बरं का. काय काय माणसं घरी नाहीत आणायची, त्यांना हॉटेलात चहा पाजून तिकडच लावायची. चांगलं नसतात. एखादा महापुरुष घरात फिरून गेला का नाही, तर त्याच्या सगळ्याच्या सगळ्या वृत्ती, ज्ञान, तपश्चर्या, पुण्य तिथं राहत असतं मला. एखादा पापी आणला आणि उगच त्याच्या पुढं पुढं पळतंय, चहा देऊ का पाणी देऊ का? अरे म्हणलं काय करतं हे असलं गोळा करून खादरावळ, आहे का ना? ह्या खुर्चीवर तू बसला तर चांगलं 5-4 वर्ष तरी तुला देवाचं नाव ध्यानात नाही यायचं. त्याला ज्या खुर्चीत बसवलंय कशाला असली खादरावळ गोळा करून आणायची? होय, ज्या कुत्र्याच्या अंगाला एक सुद्धा केस नाही राहिला तसलं खरदुलं कुत्र घरात हिंडून गेलं नाही वे सगळ्याला खरूज व्हायची. बोलवीत जाऊ नाही महाराज. महाराज सांगतात अपूज्य आहे त्याची पूजा कवा नाही करायची, आणि पूज्य आहे त्याची उपेक्षा नाही कधी करायची. काय बी झालं ती पूज्यच असतो, आणि अपूज्य अपूज्यच असतं महाराज. जे आयुष्य गेलं ज्याचं हलकटपणात त्याला दुसरं काय येणार आहे? काय नाही येणार. नाही त्याच्या नादी नाही लागायचं. कैलासाला गेल्या गेल्या पार्वती माता तयारच होत्या महाराज. काय नारद महर्षी म्हणले पतिव्रता लय भारी बघून आलो मी. असंही त्यांना काय, त्यांना प्रस्तावना सुद्धा करू दिले नाही. फडा 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 सगळं सांगितलं. आणि येऊ का महाराज? अहो म्हणले देवाच्या पाया पडायचं म्हणजे त्यांच्याकडे कामच नव्हतं. तुम्हाला सांगा. ह्या 3 जणी घरातनं बाहेर पडल्या आणि 3 जणी एकमेकाला दिसल्या महाराज. असं आता बाईला बाई दिसली का नाही, त्यांचे असे भाव निर्माण होतात का नाही अंतःकरणात. भावाचा फुलवरा होत जाय मतीवर. फक्त बाईची बाई संग गाठ पडाव. आता काय काय बायांना घेऊन गडी येतात. गडी माझ्यापाशी बसतात, बाया बायापाशी बसतात, आणि ती वाटकुळ चुळमुळ चुळमुळ. मी म्हणत असतो तुम्ही का नाही चुळमुळ करूच नका. आता त्यांचं उरकल्याशिवाय ती येणारच नाहीत. एक एक अटकल करायची. बाया आणायच्या नाहीत, नाही तर आणल्या तर वळवळ करायचं नाही. काय काय लय शानी ती बायांना आणतच नाहीत. त्यांना बी रंग दिसेल की पण जरा उशीर आहे त्यांचा. तुम्ही शहाणा असलं तर बायांना कीर्तनाला आणि जा, कीर्तनाला जरा सुतात राहतात. ध्यानात आला का? तुम्ही नाटकं नका करू बाकीची काय, नाही तर पुन्हा तर लयच रिंगाण बेकार आहे माहिती तुम्हाला पुढचं. हा, जर तुम्हाला तसलं ऐकायचंच असलं तर एका दिवशी स्पेशल कीर्तन करील त्याला.
या तिघीची गाठ पडल्यावर तिघीने सांगायला सुरुवात केली, महाराज देवा सांगू सुख दुःख. माझं काय झालंय, हिने तिला तिचं तिला तिला. म्हणजे होय का स्वर मृत्यू लोकात असल्या पतिव्रता. म्हणजे तीच म्हणते मी अशा कशा असत्याला. ती म्हणजे आता काय केलं पाहिजे. ह्या बाया आहेत का नाही शहाणे आहेत महाराज, ह्या लगेच तिकडं निघत नाहीत. असं हे आपल्या घरी गेल्या आणि आपल्या मालकाला सांगितलं, म्हणजे आधी तिकडे जाऊन बॉम्ब टाकून यायचं. हो, आता मला सांगा, अनुसूया म्हणजे कोणाचाही असूया नाही ह्यांच्या अंतःकरणात. चांगले गुण असल्यावर चांगलं झालं ना दुसऱ्याजवळ, त्याचं वाईट व्हायची काय इच्छा करायची. ह्या पतिव्रत आहेत, पतिव्रत आहेत तर पतिव्रत आहेत, देव आहेत तर देव आहेत. वाईट वाटायचं काय कारण आहे आपल्याला. हो, दुसऱ्याचा पोरगा कलेक्टर झाला, आपल्याला वाईट वाटायचं काय कारण आहे. चांगलं आहे ना, त्याचं पुण्य चांगलं आहे, बिचाऱ्याचं कष्टाला फळ आलं त्याच्या. आपल्याला वाईट वाटून काय घेता. झाली गोष्ट, त्या तिघीची गाठ पडली, तिघी रुसून बसल्या, तिघीने तिघांना पाठवलं, तिघ जण मिळून आली. बाहेर आल्यावर तिघाची गाठ पडली. म्हणजे कुणीकडं, म्हणजे तुम्ही चाललाय तिकडच. म्हणजे चला आता मिळून जाऊ. हो, ह्यांनी सांगितलं होतं तिचं पातिव्रत्य भंग करून मग यायचं, तसं यायचं नाही. बघा, हे 3 देव आहेत महाराज, मुख्य आहेत. आणि ह्यांनी जर जीवाचं पातिव्रत्य नष्ट करायचं ठरवलं तर काय काय करतात. हरिश्चंद्र राजाची आपदा करायला सुरुवात केली कुणी, विश्वामित्र ऋषींनी. तर किती केली माहिती तुम्हाला. आणि देवानं जर ठरवलं ह्याचं नीट करायचं तर काय काय करतील ते. पण त्या तिघाला बी बिचाराला काय सुद्धा करता आलं नाही. मला का बरं काय करता आलं नाही. आता ह्यांची शेरड असती तर मेली असती, कोंबड्या असत्या तर मेल्या असत्या. त्यांना काहीच नाही महाराज, नुसता देह. आणि ही देह कशाच्या जीवावर बसलाय, भगवंताच्या तपश्चर्येच्या जीवावर. कशाचं काय होईल ह्यांचं. होय, गावाला आग लागली आणि मारुती गावाच्या बाहेर. मला गाव जळलं तरी मारुती बाहेर, त्याचं काय होईल सांगा ना मला तुम्हाला. काय नाही होत महाराज, त्याचं काय जळायचे. आणि त्याच्या शेपटाला एकदा जाळ लावला होता तर काय काय झालं त्या जाळ लावणारा सगळ्याला माहिती आहे का नाही. अग्नी तिकडे कशाला मरायला जातोय समजतंय का. कारण तुम्हाला माहिती आहे अग्नीचा बाप कोण आहे ती. वायू ज्ञात आलं का. आणि ही वायुनंदन आहे मारुतीराय. अग्नी काय करतोय त्याला समजलं ना. हा, म्हणून मग गोष्ट काय झाली, ह्या तिघी जणी सांगितल्यावर ब्रह्मदेवाला त्यांचं काय करता आलं नाही, विष्णूला काय करता आलं नाही, भगवान शंकरांना काय करता आलं नाही महाराज. फक्त बायकोचा आग्रह आहे म्हणून गेले होते तिथं. तिथं गेल्यावर काय करावं, सगळ्यांनी बसून विचार केला आणि ठरवलं काय करायचं. तिथे गेल्यावर म्हणजे भिक्षा मागायची. भिक्षा देईल का नाही, अरे म्हणजे गृहस्थ आहे म्हणल्यावर देणारच आहे. ती फळं गोळा करून जी आणते का ती द्यायलाच आणते दुसऱ्याला, खायला नाही. आणि आलं का लक्षात. भिक्षा मागायची. मग कशी मागायची, म्हणजे अशी मागायची, म्हणले आम्हाला नग्न होऊन भिक्षा वाढायची. जाईल का नाही पातिव्रत्य. सगळ्यांना वाटलं जाईल महाराज, पण ही त्यांच्या पुढचे त्यांना काय माहिती. ते आले महाराज 3 जण, त्यांनी सांगितलं आई साहेब भिक्षा वाढा. आता ह्यांना कळत नसतोय कोण आलंय ती. आज त्यांनी आणले फळण वाढायला सुरुवात. ती म्हणले आत्ताच अशी नाही घ्यायची. मग म्हणले का अंगठी घालायची की एक एक, कशी घ्यायची भिक्षा. ती म्हणले नग्न होऊन भिक्षा वाढायची असली तर. ती म्हणली बरं आहे, त्याच्यात काय असतं मला सांगा ना. हे माणूस हलकट बुद्धीचा असला का नाही, म्हणजे कापड घालून बसली तरी त्याची वृत्तीच तसली असते. आणि ही 3 माणसं मोठीत, हे काय करतात ध्यानात आलं का. आणि हिनी आत्री मुनींचं तीर्थ आहे ते आणलं आणि ह्यांच्यावर शिंपडलं की झाली बाळ बारके बारके. आता बारके बारके बाळा झाल्यावर ह्यांना काय पिरून सफरचंद खाऊ घालता का. ह्यांना पाजलं महाराज पोटभर आणि पाळण्यात टाकलं आणि सांगितलं महाराज झोपा म्हणले तुम्ही आता निवांत. लई कटाळा आला असेल तुम्हाला. कारण माणूस सत्वगुणी असो तमोगुणी असो नाही तर कटाळा येत असतो. हा, फक्त कटाळा कसा यावा, परमार्थ करीत करीत कटाळा यावा आणि मग झोप लागाव, है का नाही. त्याला गुरु बांधून कटाळा येतोय म्हटलं वाकून चलत आहे र वाकून चलत आहे. विठ्ठल विठ्ठल. बघू आता ह्याचा तरी गुन्हा आला.
कटाळा माणसाचा फक्त माणसाला परमार्थ करून आणायला पाहिजे महाराज. ह्याला आता पडाव असं कधी वाटाव. दिवसभर तपश्चर्या करून 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 बुद्धी शिनून गेली, शास्त्रचिंतन करून बुद्धी शिनून गेली. मला सांगा ना, भगवंताच्या लीला ऐकून काय बुद्धी शिनती काय? हा, तत्वज्ञानाचा विचार करून बुद्धी शिनती. आणि तसल्या शिनलेल्या बुद्धीला का नाही, ती लगे कटकीने झोपत नाही महाराज. त्या बुद्धीला आधी समाधी लागते मग झोप लागते. मला काय करायचं इतकं अवघड ऐकून? ही अवघडच ऐकावं लागतं. ध्यानात आलं का? गप्पा गोष्टी तर कुठे मिळत असतात, त्याचं काय असतं. आता इळभर भगवंताच्या बाललीला ऐकल्यावर कशाला कंटाळा येतोय, है की नाही? हा, तत्वज्ञानाने कंटाळा येणार आहे बुद्धी. म्हणले देवा, सगळ्या जगाची उत्पत्ती करून 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 तुम्हाला इतका कंटाळा आलाय. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही नसला की उत्पत्ती होणार नाही, आणि म्हणून सारखंच त्याच्या नादावर आहे. म्हणजे उत्पत्ती होत असती ज्याने तुम्हाला निर्माण केलंय, तीही जग चालविल. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही झोपा निवांत. म्हणजे भगवान विष्णूंना सांगितलं तुम्ही कटाळून गेलाय सगळ्या दुनियाला सांभाळून सांभाळून सांभाळून, मला ह्यांचं पालन पोषण करायचंय. आणि मग म्हणजे तुम्ही काय करा, आता घ्या विश्रांती. अहो म्हणजे तिथं कसं व्हायचं, म्हणजे चट होत असतं कसं व्हायचंय तसं. आता तुम्ही कीर्तन आल्यावर कसं होईल घरचं? कस तरी होईलच का नाही? का काहीच नाही व्हायचं? माणसाला वाटतं माझ्या माग कसं होईल, काय सुद्धा होत नसतं. मला तुझ्या माग घरात राहायला माणसं नसली तर कुत्री राहत नाहीत. कोणी तू काय काळजीच करू नको त्याची. कालच आमचा विषय झाला, त्या आंबेजळगावची म्हणली, आम्ही म्हणतोय पोरांना, अरे तुम्ही काहीतरी घ्यायला का ह्याच्यातलं, काहीतरी करीत जा, तुम्ही येत नाही कुणी कीर्तनाला, आमच्या मागं कसं व्हायचं. ते म्हणला तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका, तुम्ही हायतवर करा, पुन्हा चट होत असतो, तुम्ही काळजीच करू नका. भगवान विष्णूंना सांगितल्यावर भगवान विष्णू गेले झोपी महाराज. आणि पुन्हा भगवान शंकरांना गाणं म्हणायला सुरुवात केली. सगळ्या दुनियेची नाश करून 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 कंटाळून गेला. देवा झोपा तुम्ही निवांत, तुमच्या खऱ्या स्वरूपावर झोपा. तुम्ही मी शंकर ह्या भानगडीत सुद्धा पडू नका, मी ब्रह्म या अवस्थेत झोपा. आणि लागली झोप भगवान शंकरांना. जी झोप लागली का नाही ती पुन्हा कसलीच जागी होईनात महाराज, है का नाही? आपल्यासारख्याच प्रारब्ध हाका मारतं महाराज. आता ह्या भगवान तिन्ही देवांना उपदेश केलाय. कुणी? हो, अनुसूया देवींनी. आणि तिघाला झोप लागली, ब्रह्मस्वरूपात उठच ना तिघ जण. आणि उठनात म्हणल्यावर ह्या सगळ्या तिघी जणी बाया आज जा बाहेरी, आज जा बाहेरी. म्हणजे ह्याला गोळा उठला. रोज उठून नारद येत होता, आज येतोय का? नारद सुद्धा का नाही, त्यांना दिसायचं पण तिकडून तिकडच जायचं. यांच्याजवळ काय फोन आहे का काय? हला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तिघी जणी नारदापाशी गेल्या. नारदानं सांगितलं, ओ महाराज थांबा थांबा थांबा. ती म्हणले मला नाही सवड. हो, म्हणला तुम्ही साऱ्या दुनियात भांडणं लावताय, काय तुमच्या नादी लागता? हो तिकडे, मला नाही यायचं तिकडे. तिघीने पाय धरलं महाराज. म्हणले महाराज तसं करू नका. हे बघा, जी नालायक माणसं आहेत का नाही ह्या जगात, त्यांना साधू सेवा जागाच नाही. कोण त्यांना जवळ घेत असत? माणसं लय हुशार असतात, तवाच ओळखतात बर का, तवाच ओळखतात सोडून देतात त्याचा नाद. नारद महर्षींना सांगितलं, महाराज तुम्ही काय बी करा, आमचा एक प्रश्न आहे. म्हणजे काय प्रश्न आहे? म्हणजे घरी चला. नारद महर्षी म्हणजे मी बसायचं नाही बघा, उभाट्यात सांगायचं मला काय असेल, कारण तुम्ही काय चांगल्या नव्हत. घरी गेलं तर फुलपात्र पालतं घातलेलं उमऱ्यावर, बाहुल्या काढलेल्या उलट्या. म्हणजे ही कशाला केलंय? म्हणजे अहो आमचे ती गेलेत निघून. म्हणले कधी गेलेत निघून? म्हणजे तुम्ही मागल्या बारीला आलता का नाही, तवा जी गेलेत ती पण आलेच नाही. म्हणजे ती गेलेत का त्यांना तुम्ही लावले? कारण माणसं असं लय सांगतात, म्हणजे त्यांनी मला लय मारलं, त्याने तो काय केलं तर ती कुठं सांगितलं. झाला विठ्ठल झाला विठ्ठल विठ्ठल. आपली चूक सांगत नाही अजिबात.
पण नारद महर्षी म्हणजे तसं काय सोप्यावर जाणार वय. त्यांनी जेव्हा त्यांच्या तोंडाकडनं वधवून घेतलं, म्हणले आम्हीच त्यांना लावलं होतं. म्हणले कशामुळे लावलं होतं त्यांना? इरी कुठं निघाले की लगेच सारखं कुठं चालला, आणि आता तुम्ही दिले हाकलून म्हणल्यावर आता काय करायचं? बरं जा की कुठं आणा हुडकून, कुठे येते तुम्हाला काय पृथ्वी लोक माहित नाही का? त्याच्यावर तुम्हाला अनुसया घावायचे नाही. पण म्हणजे त्यांचंच नीटनीटकं केलं म्हणल्यावर आमचं तर काय करतात है की नाही? बायाने लय उड्या नसतात मारायच्या बर का, गड्याची नीट करतात ती, तुमचं काय करतात ध्यानात आणा. उग बायांना वाटत असतं आम्हाला स्वातंत्र्य आहे ना, आम्ही काय बी म्हणलं तर चालतं. कोण म्हणलं तुम्हाला? मी अगदी गंमत बघितली होती. ती बाई म्हणली आम्हाला काय कमी समजू नका, कमी समजू नका. त्यांनी बाटली उघडली, टोप, आणि ती तसली बाटली नसती का पाणी प्यायची, हातावर घेतली ना असं तोंड भसा भसा धुतलं. तिला सांगितलं धुवा असं तोंड. आता हिचा सगळा कलर गेल्यावर पुन्हा ओळखू तरी गेली. आता गड्याला सांगितलं संध्याकाळच्याला जा गावात, तर गडी जाईल का नाही जायचं? आता ती गाडगा असल्यात नाही जायचा, गडी असल्यावर जाईल. बाईला सांग जा बरं तू गावात, हाय का नाही? हो का, आपलं काय बी म्हणलं म्हणजे जमत का? तसं नसतं करायचं. असं लक्षात ठेवायचं असतं, आपल्याला भगवंतानं ह्यांच्या गळ्यात टाकले, आपण ह्यांच्या पैसे राहिले पाहिजे नीटनीटकं, की देव आहे आपल्याला. एवढा साधा विचार असला पाहिजे, बाईजवळ असलाच पाहिजे. आणि ती चांगला बी आहे, नाहीतर तिच्या हातानं ती तिच्या संसाराचं वाटोळ करते. तसं नाही केलं पाहिजे. नारद महर्षीने अशा तासल्या का तिघी बी. म्हणजे महाराज तुम्ही काय पूजा सांगचाल ती करू, अभिषेक करू, तुम्हाला दक्षिणा देतो. ते मला तिकडच काढी लाव तुझ्या दक्षिणाला. मला तुझं मला काय पाहिजे असतं म्हणजे मी भटकी घरी हिंडो नसतो का? संन्यास घेतलाय कशासाठी मला सांग? मला काय सुद्धा नाही तुझं लागत. मला मी तर तुला कवाच काय मागितलं, आठवलं तुला माय काय मागितलेलं? तू मागायला लागली मला, ध्यानात आण. ध्यानात आलं का? मला तू मागायला लागली माझ्या नवऱ्याचं काहीतरी बघा. काय बघायचं नक्की? मला ती कुठे येत ती बघा. नारद महर्षीने आपल्या गाठकावर पंचांग उघडलं, गणित केलं, आणि त्यांनी सांगितलं शून्य निघतंय. अहो काय सांगता येत नाही, कारण ती शून्याच्या महाशून्यात जाऊन बसली होती ती गबी, आणि काय निघायचे? नाहीतर असं गणित निघत म्हणले रस्त्याने यायला लागला होता पण पुन्हा कॅन्सल झालंय त्याचं, नाहीतर जवळ आलाय घराच्या, असं निघत त्याच्यात. ही शून्य निघतंय म्हणजे काहीतरी घोळ आहे असं निघायला लागलं. नारद महर्षींना सांगितलं काय करावं लागेल मला सांगा. म्हणजे तुम्ही जाऊन हुडकून आणावं लागेल. म्हणले निदान आम्हाला पत्ता तरी सांगा की कुठशी काय. म्हणजे आपली नाही हिंमत तिथं. मी ती डोंगर दिसला म्हणजे लांबनं पाया पडत असतो, तिथं जायची सुद्धा माझी ताकद नाही, कारण त्या चित्रकूटाला पाय लावायची माझी ताकद नाही बाबा. मी लांबनं नमस्कार करीत असतो त्याला. आपण नाही जाणार. ती म्हणले अहो पण तिथवर तरी चला. तिथवर सुद्धा नाही. फार झालं तर अनुसया देवीचा आश्रम कुठवर आहे ते तुम्हाला दाखवतो. तुमच्या पुरुषार्थानं तुम्ही जायचं आणि तुम्हाला कसा नवरा आणायचा ते आणायचं. म्हणजे नक्की तिथंच आहेत का? म्हणजे विश्वास आहे का माझ्यावर? तिथंच आहेत असं आहे. म्हणजे काय करते तिथं? म्हणले दूध पिऊन पाळण्यात झोपल्यात. म्हणले कवा झोपल्यात? म्हणले तुम्ही लावलं होतं का? ती पुन्हा लावल्या त्यांनी खोड केली तिथं, जी दूध पिलं झोपल्यात का? ती उठलंच नाहीत. आणि ती म्हणले पण उठत्याल का? म्हणले उठतात, आणि टाइम राहिलाय. कल्प झाल्यावर मग उठत नसतात, पुन्हा कशाला उठतात? हा आता उठत्याल. म्हणजे काय करावं लागेल? म्हणजे जा तुम्हाला जावं लागेल. म्हणजे काय करू तिथं जाऊन? मला तुम्हाला काय सुधरेल ती करा गाड्या. तिथं जाऊन तुम्ही जर त्याला भांडायला उठला तर ती काय मिळेल तुम्हाला नवरा तुमचा? ध्यानात आलं का? हो. ती म्हणले तिने जर नुसतं रागानं बघितलं तर जळून जातात जागच्या जागेवर. त्यांच्या नादी नका लागू. काय करावं लागेल? मग म्हणला भुई धरून जावं लागेल तिथं. कुणीतरी जहागीरदार आल्यानं जायचं नाही तिथं. ध्यानात आलं का?
भगवान सांगतायत तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिनः तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सगळं. ऐका, ह्यांचंच एक अंग ब्रह्मरूप आहे आणि ह्याच एक सत्वगुणात रजोगुणात तमोगुणात राहिल्यात. कळलं का? आणि ह्यांना आपल्या स्वरूपाला मिळवायचं असलं तर शरण जावं लागेल त्यांना. गेल्या महाराज गेल्या आश्रमात गेल्यावर ह्यांनी लगेच आतिथ्य महाराज या 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 आई साहेब या बसा बसा पाठ टाका बसले. आता पाटावर कुठं बसतात? तिघी बी बोहीला बसल्या. हो, नाहीतर हे अजिबात मळ बीळ लागू देत नाहीत अंगावर. बोहीला बसल्या मांडी घालून. म्हणजे कसं काय येणं केलं? तुमच्याच दर्शनाला आलो. आमच्या दर्शनाला? आमच्यात काय दर्शनाला? आम्ही जीव माणसं पंचमहाभूताचे. ती म्हणले तसं नाही तसं नाही. मला आमचे मालक इकडे आले होते वाटतं. ते मला आलेत ना. कुठे? म्हणजे ते काय पाळणार? मला द्या की आम्हाला तेवढं. नाही म्हणले तसं काय नाही. ह्यांना काय त्याचा द्वेष आहे का मत्सर आहे काय सुद्धा नाही महाराज. तुमचे आहेत ना, तुम्ही घेऊन जावा. ह्यांनी पाद्य पूजा केली, नमस्कार केला. ह्या मरून मरून गेल्या तिघी बी. म्हणजे ह्यांनी नमस्कार आपल्याला करावं का? आहे का नाही? भगवान विष्णूंच्या मुळे मी लक्ष्मी. आणि गोष्ट काय झाली? हो, ही शांत झोपलेत महाराज निवांत. अनुसूया देवी काय करतात? कवा तरी जाताना येताना गाणं म्हणतात, झोका देतात आणि मस्तपैकी त्यांचं तप चालू आहे. संसार करताना परमार्थ विसरायचा नसतो कवा. हे करीत करायचं असतो. नाही तर म्हणजे तेवढं गुरात झाल्यावर पुन्हा देवाचं नाव घेऊ म्हणजे तसं नसतं जमत. ह्या मिठीतच करायचं असतं सगळं. जेव्हा त्या तिघाकडे बघितल्यावर ह्या तिघींनी चाट पडल्या महाराज. कारण नाकानं तसलं नाही, डोळ्यानं तसलं नाही, तोंड तसलं नाही, अंग तसलं नाही. सगळं ह्यांना कसं वाटलं बारकुचं झालं तरी ब्रह्मदेवच राहतील की विष्णूच राहतील की शंकरच राहतील की त्यांच्या लक्षणावरून ओळखू येतील की आपल्याला. काय सुद्धा नाही महाराज. कारण तुम्ही आम्ही जागृतीत असतो तेव्हा वाहिलंच आहे, स्वप्नात वाहिलंच आहे, झोपीत वाहिलंच आहे, ब्रह्मरूप झाल्यावर वाहिलंच आहे महाराज. हे आपल्या स्वतःच्या स्वरूपात पोचलेले ते. आता बघितलं काय करायचं ह्यांना. त्यांनी सांगितलं घेऊन जा रे तुमचं. ती म्हणे नाही नाही आई साहेब तुम्हीच टाका आमच्या पदरात. तुम्हीच टाका म्हणल्यावर त्यांनी हाताला येईल ती एक जण उचललं आणि पहिली होती तिच्या पदरात टाकलं. पदरात टाकल्या त्याला 4 तोंडन ती सारखा वेदन 3 म्हणायला लागला. आता तिला कसं दिसतंय बघा बरं. पदरात नवरा घेऊन उभा राहायचं. तिने पटकीने सोडला की मोठा हिजे एवढा. दुसरा हातात येईल ती टाकला. कारण हिने मनाने उचलला, लक्ष्मीने उचलला, 4 तोंडावर निघल्यावर किती अवघड. हो, हिने लक्ष्मीच्या पदरात टाकल्या चतुर्भुज भगवान विष्णू झाले ते. तिने लगेच सोडून दिले, खाली सोडून दिले. असेच भगवान विष्णू उभा राहिलेत लक्ष्मीच्या जवळ. आणि भगवान शंकर आहेत पार्वती मातेच्या पदरात टाकले की लगे एवढूसा चंद्रन 3 गंगा वाहती 5 तोंड. त्याला लगेच सोडून दिलं खाली की लगेच भगवान शंकर झाले. आता 3 जोड्या उभ्या राहिल्या आता. आणि ह्यांनी साष्टांग नमस्कार घातला. ह्यांना अवघड वाटायला लागलं. महाराज आई साहेब म्हणजे तुम्ही नमस्कार घालू नका आम्हाला. आता ह्या तिघांनी सांगितलं म्हणले आम्ही विष्णू झालो पण आम्हाला जी मिळालं नाही, शंकर झालो पण आम्हाला जी मिळालं नाही, आणि ब्रह्मदेव झालो पण आम्हाला जी मिळालं नाही ती तुमच्या कृपेने मिळाली मला. आता तुम्ही आमचे गुरु आहेत. आम्ही देव या दृष्टीनं बघितलं तर आम्ही तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. गुरु या दृष्टीनं बघितलं तर गुरुदक्षिणा दिली पाहिजे. मागा तुम्हाला काय करायचं म्हणजे काय मागायचे. सगळं समाधान आहे महाराज. फक्त आता तुमच्यासाठी जी पाळणा निर्माण झाला हे रिकामा राहील ना. त्यांनी सांगितलं काय नाही आमचे अंश तुमच्या पोटी येतील. आणि मग येतील म्हणल्यावर ह्या अनुसूया देवी गरोदर झाल्या. नाथ महाराज सांगतात भगवान परब्रह्म जगाचा उद्धार करायसाठी अनुसूया देवीच्या पोटात राहिलं. म्हणून आत्रीची अनुसूया गरोदर.
आणि लगेच तिथी सांगायला सुरुवात केली. रोहिणी नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत, हेमंत ऋतू आहे. नक्षत्र काय म्हणजे रोहिणी नक्षत्र आहे. आणि पूर्ण तिथी म्हणजे पौर्णिमा आहे का नाही. तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष. त्या पौर्णिमेला मृगशीर्षा नक्षत्र आहे, कारण पौर्णिमे दिवशीच असतं. पण आधी असतं कोणतं? रोहिणी. म्हणून चतुर्दशी संध्याकाळी पौर्णिमा लागती, त्यावेळेस भगवान दत्तात्रयांचा जन्म आहे. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी म्हणजे पौर्णिमा आहे. आणि महाराज सांगतात शेवट काय रे? आणि पूर्ण अवतार आहे म्हणजे भगवान दत्तात्रेय म्हणजे पूर्ण अवतार. कशामुळे येतं हे बघा, ह्यांच्या 6 युध आहेत. 6 सत्वगुणित त्यांना 2 लागतात, रजोगुणित त्यांना 2 लागतात आणि तमोगुणित त्यांना 2 लागतात. म्हणून 6 घेतले ते. आणि तिघाला 3 व्हायला उपदेश करावा लागतो, म्हणून 3 तोंड लागतात. रजोगुणी माणसाला व्हायला सांगावं लागतं, त्याला सत्वगुणाचं सांगून काय उपयोग. आणि तमोगुणाच्याला व्हायला सांगावं लागतं, त्याला सत्वगुणाचं तमोगुणाचं रजोगुणाचं सांगून काय करायचं. म्हणून 3 मुख घेतले ते, 6 हात घेतले ते. भगवान दत्तात्रेय पूर्ण अवतार. आता ज्यावेळेस त्या देवतांनी आशीर्वाद दिल्या त्या पाळणात भगवान दत्तात्रेय प्रगट झाले. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय.